आपण पाहताय महादूत न्यूज, सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागृत। चोपड्यात शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या श्री बालाजी रथाची विधिवत पूजा करून रथ उत्सवाला प्रारंभ। चोपड्यात शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या श्री बालाजी रथाची विधिवत पूजा करून रथोत्सवाला प्रारंभ करण्यात आला आहे। यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, चोपडा शहर पोलीस स्टेशनचे एपीआय भिसे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, संस्थेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विश्वस्त उपस्थित होते। श्री बालाजी मंदिरापासून रथ उत्सवाला प्रारंभ होऊन आशा टाकी रत्नावती नदीच्या काठावरील रस्त्यानं सायंकाळी 6 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौकात रथाचं आगमन होत असतं। रात्रभर रथ मुक्काम या ठिकाणी असतो। रथाच्या मार्गालगत विविध वस्तूंच्या विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात दुकानं लागलेली असतात। बालाजी रथाच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील तसेच मध्य प्रदेश राज्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येत असतात। यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावलेला असतो। 350 ते 400 वर्षाची परंपरा असलेले व्यंकटेश बालाजी महाराज रथोत्सवाला प्रारंभ झालेला आहे। विधिवत पूजा करून बालाजी महाराजांच्या मंदिरापासून रथ उत्सवाला प्रारंभ होऊन आता नुकतंच सुरुवात झालेली आहे। हा जो रथ आहे आता आशा टाकी चौकपर्यंत आणि त्यानंतर सायंकाळी 6 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौकात या ठिकाणी पोहोचेल आणि रात्री चोपडा शहर तालुका व शेजारील जे राज्य आहे इथून जे भाविक रथाचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात। रात्रभर छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुक्काम रथाचा असतो। त्यानंतर दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास जो सुरू होत असतो। आज रथ उत्सवाला प्रारंभ झाला असल्याने चोपडा शहरामध्ये विविध ठिकाणी दुकानं येथे लागलेले आहे। त्यानंतर खाद्यपदार्थांचे जे स्टॉल देखील लावण्यात आलेले आहे। यावर्षी कुठेतरी अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे या रथ उत्सवावर परिणाम झालेला दिसत आहे। जो उत्साह नागरिकांमध्ये असायचा तो उत्साह यावेळेस कुठेतरी कमी दिसून येत आहे। परंतु सायंकाळी व रात्री शेजारील ग्रामीण भागातून व परिसरातील जे नागरिक असतात ते मोठ्या प्रमाणावर रथाच्या दर्शनासाठी येत असल्याने रात्री मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते आणि बाहेर गावून खेळण्याचे वस्तू, विविध पदार्थ आणि असे स्टॉल लावण्यात आलेलं असतं। त्यामुळे चोपडा शहरात दिवसभरात यात्रेचे स्वरूप आलेलं असतं। 350 ते 400 ही जी परंपरा असल्याने चोपडा शहर व परिसरातील नागरिकांना एक मोठा उत्साह हा देखील दिसून येत असतो।